म्हणजे लगे रहो मुन्ना भाई असेल किंवा पीके असेल किंवा 3 इडियट्स असेल. मी सन्माननीय जावेद अख्तर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनय सम्राट आणि आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण ज्यांना यावर्षी पद्म पुरस्कार मिळाला आपल्या सगळ्यांचे लाडके अशोक सराफ सरांचा सन्मान करण्याची विनंती मी जावेद अख्तर साहेबांना करतो. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत आणि सन्मान करूया अशोक सराफ सरांचं. आणि यानंतर मी माननीय आशाताई भोसले यांना विनंती करते की अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीयुत रंगनाथ पठारे सर यांचाही त्यांनी इथे सन्मान करावा. आणि आजच्या या कार्यक्रमाचे निवेदक श्री संकर्षण कराडे यांचा सत्कार सौ अनिशा माजगावकर करतात. नाही मी म्हणलं सर तुम्ही नाव नाही घेतलं पण तुमच्या बाजूला उभं राहायची संधी मिळाली हेच आभारापेक्षा खूप आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. खरंच इतकं प्रेम करतात कलाकारांवरती. मी जेव्हा राजकीय कविता लिहिली होती तेव्हा अनेक पक्षातल्या अनेक लोकांचे फोन आले पण मला अगदी घरी बोलून 2 तास माझ्याशी गप्पा मारून मला साबुदाण्याची खिचडी अगदी घरात तयार केलेली खाऊ घालून अगदी बरं ते सारखा मी मोबाईलमध्ये पाहत होतो तर मला म्हणाले तुम्ही सारखे मोबाईलमध्ये का पाहताय. मी म्हटलं सर घरच्यांना खात्रीच नाही तुमच्याकडे जसा मी आलोय तसा परत जाईन. तर त्यांनी माझ्या बाबांना फोन लावायला सांगितलं आणि निघता निघता म्हणाले वडिलांना सांगा सुखरूप आणि जसा आलो होतो तसाच बाहेर पडलो. असा कलाकारांवरती प्रेम करणारा हा माणूस आहे. तर जोरदार टाळ्या खरंच राजसाहेबांसाठी व्हायला पाहिजेत. त्यांच्यामुळे ही वेगळी दृष्टी आपल्याला मिळते आणि अशा कार्यक्रमात येता येतं. पुढची कविता सादर करण्यासाठी मी भरत दाभोळकर सरांना विनंती करतो की आपणही मंचावरती यावं. नमस्कार. मी कवितेविषयी सांगत नाही, कविता वाचूनच छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपण सगळे जाणून आहोत, वाचून आहोत, पण तो एका वेगळ्या माध्यमातून आपल्यासमोर आणला. या जोडीने मी या दोघांनाही विनंती करतो की आपण मंचावरती यावं. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया उतेकर सरांचं आणि विकी कौशल सरांचं. मी माननीय श्री अमित ठाकरे यांना विनंती करते की त्यांनी श्री विकी कौशल यांचा इथे सत्कार करावा. अमित ठाकरे साहेबांना विनंती की आपण विकी कौशल सरांचा सन्मान करावा. मी अमित सरांनाच विनंती करतो अमित ठाकरेंना की त्यांनी लक्ष्मण उतेकर सरांचा सन्मान करावा. अमित सरांना विनंती की आपण लक्ष्मण उतेकर सरांचा सन्मान करावा. आणि यानंतर पुढची कविता इथं सादर करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते अनेक उत्तमोत्तम चित्रपटांचे सहलेखक म्हणून म्हणजे लगे रहो मुन्ना भाई असेल किंवा पीके असेल किंवा 3 इडियट्स असेल यासारख्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांचे जे सहलेखक आहेत माननीय राजकुमार हिरानी सरांबरोबर ज्यांनी या चित्रपटांचं लेखन केलंय त्या श्री अभिजात जोशी यांना मी विनंती करते की त्यांनी आज इथं कविता सादर करावी, जे खास अमेरिकेहून आपल्यासाठी या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमासाठी इथं आलेत.